Potential energy and gravitational potential. Potential energy, the energy possessed by an object on account of its position or configuration. ही डेफिनेशन तुम्हाला 9वीला होती. वस्तूला तिच्या स्थितीनुसार असणारी एनर्जी, ज्याला स्थितीज एनर्जी असं त्या ठिकाणी मराठीत नाव होतं, तीच इथे डेफिनेशन दिली. म्हणजे वस्तूच्या पोझिशननुसार, त्याच्या स्थितीनुसार त्याच्याजवळ जी एनर्जी असते तिला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. Also, potential energy is work done against the gravitational force in achieving the certain position or the configuration of a given system. आता समजा पृथ्वीचा सरफेस आहे, या ठिकाणी एखादी वस्तू आहे जिचं मास m आहे. याच्याजवळ पोटेन्शियल एनर्जी किती असेल? याच्याजवळ असणारी पोटेन्शियल एनर्जी ही आपण G0 अशी गृहीत धरतो. आता इथून पुढे मी या उंचीवर गेलो, या ठिकाणी हाईट आहे h1, या ठिकाणी त्याची पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती आहे, mgh1. मग h1 या पोझिशनवर त्याचं असणारी एनर्जी आहे mgh1. मी अजून वर गेलो तर पोटेन्शियल एनर्जी माझी काय होणार आहे? वाढणार आहे. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh2, कारण h2 मोठा गेला होता, ही हाईट झाली, h2 मोठा झाला म्हणजे हे वाढले. पण पृथ्वी याला खाली ओढते, तुम्ही वर जाता, म्हणजे फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही काम करता. पण पोटेन्शियल अगेन्स्ट काम करता म्हणजे तुम्ही वर्क डन करता, आणि ते कशात साठवलं जातं तर त्या वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या रूपामध्ये. म्हणून दुसरी डेफिनेशन आली, वर्क डन अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज ऑल्सो नोन ॲज पोटेन्शियल एनर्जी. When object is on the surface of earth, then potential energy has minimum. Object has minimum potential energy called gravitational potential energy. Generally आपण ऑन सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती घेतो तर 0 घेतो. ही कमीत कमी व्हॅल्यू आहे, जसं उंचीवर जातो तशी व्हॅल्यू वाढत जाते. When object is lifted to a certain height, its potential energy increases. It remains at rest till you hold the object. म्हणजे इथं वस्तू कुठपर्यंत राहील? जोपर्यंत तुम्ही त्याला धरून ठेवलंय किंवा काय आधार दिलाय तोपर्यंत इथं राहील. आधार गेला ती काय होणार? परत पृथ्वीच्या सरफेसवर येऊन पडणार. द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड युअर फिंगर बॅलन्सेस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वी जे खाली ओढणार आहे तो फोर्स कोण बॅलन्स करतोय तर तुम्ही ती वस्तू धरून ठेवल्यामुळं तुमच्या हाताच्या बोटाचं घर्षण आणि वस्तूमधलं घर्षण हे त्याला धरून ठेवतं. Here the work done against the conservative force acting on object is equal to increase in a potential energy. म्हणजे तुम्ही जे काही वर्क डन केलं तेच त्याच्यामध्ये एनर्जीच्या रूपात साठवलं गेलं, म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. याचाच अर्थ व्हॉटेवर द वर्क डन बाय यू, तुम्ही जे काही कार्य केलं आहे दॅट इज इक्वल टू इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी तेवढी वाढलेली असेल. वर्क डनचा फॉर्म्युला माहीत आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो एफ बार डॉट डी एक्स बार, आणि पोटेन्शियल एनर्जी डी यू या नोटेशननी दाखवली जाते. सो इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एफ बार डॉट डी एक्स बार. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. एक्सप्रेशन फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. यापुढे आपल्याला 2 महत्त्वाच्या टर्म बघायच्या. एक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. दोन्ही शब्द जवळपास एकसारखे आहेत. एकाला एनर्जी शब्द पुढे लागतो, एकाला एनर्जी लागत नाही, त्यामुळे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg in displacing an object through a smaller displacement dr is. म्हणजे एखादा वस्तू गुरुत्वीय जो फोर्स आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जर तुम्हाला थोडासा डिस्प्लेस करायचा असेल तर तुम्हाला काहीतरी वर्क करावं लागतं, तुमची एनर्जी खर्च करावं लागते, आणि ती तुम्ही जी काही एनर्जी खर्च करणार आहे म्हणजेच वर्क डन करणार आहात ते वर्क डन dw इज इक्वल टू Fg बार डॉट dr बार. दिस वर्क डन इज कन्वर्टेड into increase in potential energy of the object.
मी तुम्ही जे वर्णन केलं आहे ते काय होतं, तर त्या बॉडीमध्ये एनर्जीच्या रूपामध्ये साठवलं जातं आणि त्याच एनर्जीला म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. सो वी राईट द पोटेन्शियल एनर्जी डिनोटेड बाय DU. आता DU हे अक्षर कशासाठी वापरलं आहे, तर पोटेन्शियल एनर्जीसाठी. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस FG बार डॉट DR बार. मायनस का घेतलं, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट वर्क डन अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स FG बार. FG बारच्या विरुद्ध दिशेने तुम्ही वर्क डन करत आहात. If object is displaced from RI bar to RF bar, म्हणजे इनिशियल पोझिशन दाखवली RI बार आणि फायनल पोझिशन RF बार. इकडं कुठंतरी ऑब्जेक्ट आहे तुमचा ज्याचं पृथ्वीपासूनचं अंतर RI आहे, एवढं अंतर RI आहे. इथून त्याला डिस्प्लेस करत तुम्ही इथपर्यंत आणलं आणि आता जे अंतर आहे ते म्हणजे RF आहे. सो चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे इथून वस्तू इथपर्यंत आणताना एनर्जीमध्ये किती बदल झाला. सो डेल्टा यू इंटिग्रेशन R1 टू RF DU. DUची किंमत टाका, RI टू RF मायनस FG बार डॉट DR बार. बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ FG bar is equal to G capital M small m divided by R square into R cap, where small m mass of the object, capital M mass of the earth, and R distance of the object from the center of earth. R cap unit vector in the direction of R bar. Negative sign indicates that R bar is directed from a center of the earth to the object and F bar is directed forward center to the earth object towards the center of the earth. So delta U is equal to RI integration RI to RF minus इथं मायनस पाहिजे होतं minus GMM divided by R square R cap DR bar. Minus minus becomes plus. G, M and small m are constant taken outside. So integration RI to RF 1 upon R square dot DR bar. DR bar is along the R cap. म्हणजे R cap युनिट वेक्टर आहे. याच R cap युनिट वेक्टर दिशेला DR बार आहे, म्हणून त्यामुळे R cap काढून टाकला आणि फक्त लिहिलंय DR बार. When you solve it, सोडवलं हे तर काय इंटिग्रेशन जर काढायचा प्रयत्न केला GMM 1 अपॉन R स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं निगेटिव्ह 1 अपॉन R आणि विच इज बाउंडेड इंटिग्रेशन RI टू RF. First substitute the upper limit, then substitute the lower limit. So G capital M small m upper limit negative 1 upon RF minus lower limit, but here is one more minus, so minus 1 upon RI. And when you simplify minus minus plus, we write that term first and this term later. You get delta U is equal to G capital M small m inside bracket 1 upon RI minus 1 upon RF. This change in potential energy correspond to the work done against the conservative force. If initially potential energy is 0 at RI is equal to infinity. म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट खूप दूर अंतरावर आहे, इथं आहे M, म्हणजे हे अंतर खूप लॉंग डिस्टन्स आहे, जवळपास इन्फिनिटी आहे. मग या केसमध्ये तुमची सुरुवातीची एनर्जी पोटेन्शियल एनर्जी बॉडीजवळ 0 असते. आता इथून याला डिस्प्लेस करून इथपर्यंत आणलं की या सेंटरपासून आता अंतर काय राहिलं तर RF. नाउ ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड फ्रॉम infinity to the new position whose distance from center is RF. Change in potential energy while displacing the object is equal to G capital M small m 1 upon infinity minus 1 upon RF, and 1 upon infinity is always 0. So delta U is equal to G capital M small m minus 1 upon RF. Let RF is equal to R
then delta U is equal to minus G capital M small m divided by R. It is a gravitational potential energy of the system of object of mass m and earth of mass capital M separated by a distance r. म्हणजे ह्या r या अंतरावर हा मास स्मॉल m आहे आणि कॅपिटल m आहे मास अर्थचं मास आहे. यावेळेस या ठिकाणी या मास जवळ असणारी पोटेन्शियल एनर्जी असेल ती म्हणजे मायनस जी कॅपिटल M स्मॉल m डिवाइड बाय r. हे नीट लक्षात ठेवा कारण की पुढे आता आपल्याला वेगळे फॉर्म्युले पाहत जायचे. रिलेशन बिटवीन द पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला विथ mgh. आता हे आपण आडवं पाहिलं होतं इथं इकडून लांबवरून वस्तू इथपर्यंत आणली. आता उलटं बघू इथून वस्तू मला वर न्यायची तर इथं किती पोटेन्शियल एनर्जी त्याच्याजवळ असणार आहे. इफ ऑब्जेक्ट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पोटेन्शियल एनर्जी u1 विच इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल M स्मॉल m डिवाइड बाय r. आता r का तर हे डिस्टन्स तुमचं r राहिलं सेंटरपासून म्हणून कॅपिटल R घेतो विच इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. इफ द ऑब्जेक्ट इज ॲट हाईट h अबाव दी सरफेस ऑफ अर्थ म्हणजे आता वस्तू इथून इथपर्यंत वर उचल त्यावेळेस त्याच्याजवळ असणारी पोटेन्शियल एनर्जी u2 इज इक्वल टू मायनस जी कॅपिटल M स्मॉल m डिवाइड बाय r प्लस h. कारण अंतर बदललं हे r आणि इथून पुढचं h म्हणून r प्लस h. मग इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इथून इथपर्यंत जाताना किती एनर्जी इन्क्रीज झाली. सो डेल्टा यू इज इक्वल टू u2 मायनस u1. आत्ता जी त्याच्यातून आधीची वजा केली सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला मिळतं आहे जी कॅपिटल M स्मॉल m h डिवाइड बाय कॅपिटल R इनसाइड ब्रॅकेट R प्लस h ब्रॅकेट कंप्लीट. बट वी नो gm is equal to small g into r square. Substitute that value in this equation. You get delta u which is equal to small g r square m small m inside bracket h divided by capital R inside bracket r plus h bracket complete. 1 r get cancel. Balance is small m g h. Change the position of h and r. So r divided by inside bracket r plus h. It gives the work done to raise an object of mass m to a height h above the surface of earth. म्हणजे काय देतं तर वर्क डन देतं. कसं म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी देतं. कशाला इथून वस्तू इथपर्यंत नेताना. हे वर्क डन म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तेवढी एनर्जी तुम्ही त्याला सप्लाय केली असते त्यामुळंच ते वर उचललं जातं. म्हणजे तुम्ही केलेलं वर्क डन म्हणजे एनर्जी सप्लाईड आणि ती एनर्जी त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या रूपामध्ये साठवली जाते. रेडियस अर्थची जी रेडियस आहे त्या तुलनेत एच खूप लहान असतो. मग आर प्लस एचच्या ऐवजी नुसतं आर लिहिला तरी चालेल. मग आर प्लस एचच्या ऐवजी आर जर लिहिला तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विच इज इक्वल टू mgh. It is increase in potential energy and generally we are using this formula when the object is displaced from earth surface to an height h. सर्वसाधारणपणे आपण हा फॉर्म्युला वापरतो ज्या वेळेला वस्तू पृथ्वीच्या सरफेसपासून h एवढ्या उंचीवर नेतो त्यावेळेला त्या वस्तूजवळ असणारी पोटेन्शियल एनर्जी जी असते ती म्हणजे mgh. Gravitational potential inside bracket V and gravitational potential energy inside bracket U. Gravitational potential U ने दाखवतात, V ने दाखवतात आणि एनर्जी U ने दाखवतात. We know gravitational potential energy U is equal to minus capital G capital M small m divided by R. Separate out the small m. So inside bracket minus capital G capital M divided by R bracket complete into small m. This bracket is called as VE into M. VE is nothing but minus capital G capital M divided by R called as gravitational potential
It depends only upon mass of the earth and location, called gravitational potential of earth at a distance r from the center of earth. यालाच म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि हे फक्त पृथ्वीच्या मासवर आणि लोकेशन पॉइंट त्यावर अवलंबून. समजा ही आहे, हा सेंटर आहे, सेंटर पासून या ठिकाणी हा पॉइंट आहे ज्याला 1 म्हणतो मी. तर या पृथ्वीमुळं या पॉइंट 1 जवळ असणारं पोटेन्शियल आहे ज्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आपण म्हणतो V1 इज इक्वल टू कॅपिटल A बाय R. So gravitational potential energy is equal to gravitational potential into mass. पॉइंट जो जर काही मास असेल अप्लाय केलं की तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळते तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. शिफ्ट दॅट मास टू दी LHS. So gravitational potential energy divided by mass is nothing but gravitational potential. U divided by m gives you the V1 called gravitational potential energy per unit mass is equal to gravitational potential. म्हणजे युनिट मास जो जे एनर्जी त्यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी ऑफ पॉइंट्स इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये हा एक पॉईंट झाला, इथं काहीतरी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे, समजा हा दुसरा पॉईंट आहे, इथं काहीतरी, याला V2 म्हणतो मी, इथं V1 म्हणतो. याच्यातील असणारा डिफरन्स ज्याला पोटेन्शियल डिफरन्स असंही आपण म्हणू शकतो. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी ऑफ पॉइंट्स इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड V2 minus V1 which is equal to U2 divided by m minus U1 divided by m. M is same in denominator, so write m once and subtract the numerator. U2 gravitational potential energy, U1 gravitational potential energy. So this gives you the change in gravitational potential energy upon mass. So change in potential energy is also known as work done. So work done upon mass which is equal to change in potential energy divided by mass. For a system of any two masses m1 and m2 separated by distance r. आता अर्थच्या ऐवजी आपण दोन मासेस घेतले, एक m1 घेतला, एक m2 घेतला. आता या m1 मुळे m2 जवळ असणारं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी असणारी पोटेन्शियल एनर्जी पण आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग पहिल्यांदा आपण पोटेन्शियल एनर्जी लिहू. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट m2 U is equal to V1 into m2. What is V1? V1 is equal to G m1 divided by r, gravitational potential at distance r from mass m1 or at r due to mass m1. म्हणजे ह्या m1 मुळे या ठिकाणी असणारं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ज्याला आपण V1 म्हटलं. तसंच या m2 मुळे इथंही पोटेन्शियल असेल, ते पोटेन्शियल म्हणजे काय V2 which is equal to G m2 divided by r. इथं पोटेन्शियल आहे, तिथं मास आहे m1, मग इथं पोटेन्शियल एनर्जी पण लिहिता येईल. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी U is equal to V2 into m1.